जय भीम, जय संविधान. मी माझ्या रूममधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाचे फोटो असं भिंतीला चिटकवलेले होते. 1,000चे 1 फोटो होते आणि शिवाजी महाराजांची पण फोटो होती, पण ती फोटो अडकवलेली होती. ती फोटो काढता येईल अशी होती, पण चिटकवलेल्या फोटा बाबासाहेबांचे आणि गौतम बुद्धाचे काढता येत नव्हते. मग मी म्हटलं त्या मालकीणला, मला त्या दिवशी त्यांनी रूम पण खाली करू नाही दिलं. रात्रीचे 2 वाजता मी रूम खाली केली. मग मी म्हणलं त्या मालकीणला की मी सकाळी येऊन फोटो घेऊन जाते. मी सकाळी त्यांना फोन लावल्याबरोबर त्यांनी म्हटलं की फोटो घेऊन जा असे म्हणलेच नाहीत, पण त्यांची सून मला म्हणजे फोटो फाडलेले होते म्हणून त्यांनी मला सांगितलं नाही. परत मी त्यांना फोन केल्यावर त्या म्हणतात की फोटो फाडले आणि आम्ही कचऱ्याच्या गाडीत देऊन टाकले. मग त्यांनी माझे फोटो का फाडले माझ्या रूममधले? त्यांना फोटोला हात लावायची गरज काय होती? त्यांना हा अधिकार कोणी दिला माझ्या फोटो फाडण्याचा? असं म्हणायचं आहे मला. का मी 1,000ची 1 फोटो देते. ते मावशी म्हणते, "काय करतेस त्या कागदाला?" म्हणती. मला म्हणते, "ती काय करते कागदाला त्या?" मग हे त्यांना कागद वाटत असले, पण माझ्यासाठी ते महामानवाच्या फोटो आहेत. अशी म्हणते ती, "काय करते त्या कागदाला?" मग ती दुसरी जे भाडेकरी आहे, अंजली विजयवाला आणि मनीषा, दोघी भाडेकरी मिळून आणि रूम मालकीण तिघींनी मिळून फोटो फाडल्यात. मग मी पोलीस स्टेशनमध्ये गेले, सबूत घेऊन गेले. फोटो फाडलं म्हणलेलं पण आहे, कचऱ्यात फेकलं म्हणलेलं पण आहे, माझ्या नवऱ्याला 10-12 माणसं मारायला आले म्हणलेलं पण सगळं सबूत घेऊन गेलते. पण त्या लोकांनी मनावर घेतलं नाही. मी त्यांना सांगितले की माझ्यावर खूप मानसिक त्रास केलं, माझी लाईट बंद केली, माझं पाणी बंद केलं, म्हणजे माझ्या मुलीला 2 वेळा मारलं म्हणलं अंजलीनी. माझी 6वीला मुलगी आहे, तिला पण 2 वेळा मारलं म्हणलं. मी किती त्रास सहन करायचा? सगळं सहन केलं तरी पण त्यांनी माझ्या घरातल्या फोटो फाडले म्हणल्यावर मला खूप वाईट वाटतं. मग ते मॅडम काय म्हणतात मला की तुम्ही लयच मनावर घेतले. मग मी मनावर कसं नाही घेणार? माझ्या रूममधल्या फोटो फाडतात म्हणल्यावर मला वाईट वाटणारच ना. त्या मॅडम मला म्हणतात की मी तुम्हाला पैसे देते किंवा मी फोटो घेऊन देते. माझ्याकडे पैसे आहेत, मी आता पण 10-10 हजाराची 1 फोटो घेऊ शकते, पण मला हा अपमान सहन होत नाही. त्या मॅडम काय म्हणतात मला की तुम्हाला मी फोटो देते घेऊन किंवा पैसे मी देते, तुम्ही फोटो घ्या. मला फोटो घेता येते, पण मला अपमान सहन होत नाही म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये आले. कंप्लेंट घेऊन गेले होते मी, कंप्लेंट लिहून पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. मग त्यांनी माझं म्हणणं की त्यांनी मदत करायला पाहिजे. पोलीस लोकांवरचा विश्वास माझा आता खूप उडून गेला आहे. हे माझी कंप्लेंट आहे. मी कंप्लेंट लिहून घेऊन गेले होते पोलीस स्टेशनमध्ये. मग त्या लोकांनी माझी मदत करायला पाहिजे होती. त्या लोकांनी मला टाळाटाळी केली. तुमची कंप्लेंट नाही घेऊ शकत असे म्हणले. मी नवऱ्याला मारलेलं, मग नवऱ्याच्या अंगावर आलेलं, घाण शिवीगाळ केलेलं ते सगळं सबूत घेऊन म्हणजे त्यांना सांगितलं माझ्या मुलीला मारलं, हे बघा हे माझी लाईट बंद केलेलं, मला व्हिडिओ सगळा होता. ते फोटो फाडलं म्हणलेला पण व्हिडिओ होता, ते पण त्यांना दाखवलं. माझ्या मुलीला मारलं म्हणून मुलगी पण घेऊन येऊ का म्हणलं तुम्हाला खरं विचारण्यासाठी. सगळं सबूत घेऊन गेल्यावर सुद्धा त्यांनी माझी काळजी घेतली नाही किंवा त्या लोकांनी असं म्हटलं नाही की मग त्यांनी त्या मावशीला फोन करून सांगायचं, रूम मालकीणला म्हणायचं की तुम्ही फोटो का फाडले? महामानवाचे फोटो फाडण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असं काहीतरी बोलायला तर पाहिजे होतं ना. त्या भाडेकरांना बोलून घ्यायचं होतं पोलीस स्टेशनला, त्यांना विचारपूस करायची होती. त्यांनी असं काहीही मनावर घेतलं नाही. मग माझं म्हणणं, पोलीस लोकांवरचा विश्वास एवढा उडून गेला ना. सगळे आता सरकारी नोकरीवाले म्हणल्यावर आपण जाणार कुणाकडं? आम्हाला न्याय भेटणार कुठं? भाडेकरी लोक जेव्हा मालक लोकांपेक्षा जास्त भाडेकरी लोक त्रास देतात म्हटल्यावर किती आम्हाला असा छळ आजपर्यंत अजून बी किती त्रास सहन करायचा? आम्ही जातीवाद किती त्रास सहन करायचा? आम्ही आमच्या कष्टाचं खातो, कष्टाचं आम्ही महिन्याला त्यांना भाडं देतो रूम मालकीणला. मग असं कोणतं रूम मालक म्हणतो की तू कोण्या जातीची आहेस? आता मला इथं चंद्रनगरमध्ये 2 ठिकाणी रूम बदलते वेळेस 2 ठिकाणी म्हणले की तुम्ही कोणत्या जातीचे आहात? मी म्हटलं जयभीमवाले, तर त्यांनी म्हटलं रूम नाही. मग का आम्ही जयभीमवाले आहोत, आम्हाला रूम नाही भेटत? असं किती त्रास करायचा आम्ही सहन? मला एवढंच म्हणायचं आहे की आता हे जे झालं इथून पुढे बी कोणाला त्रास होऊ नये असं करा. भाडेकऱ्यांना कोणत्याही त्रास होऊ नये. जर त्यांना जयभीमवाले नको लावायचं तर त्यांनी बोर्ड लावून ठेवायचा, रूम डबल रूम 1 BHK रूम आहे, पण इथं जयभीमवाले लोक नाही राहायला पाहिजे असा बोर्ड लावून ठेवा. असं पण करा असं म्हणायचं आहे. आणि पोलीस लोकसुद्धा असं सगळ्यांना समान राहावं. पोलीस लोक सगळ्यांना साथ द्यावं. त्यांनी जनतेची सेवेसाठी आहेत पोलीस लोक. असा विश्वासघात नाही करायचा कोणाचा पण. मी त्यांच्याकडं विश्वासाने गेले की माझ्यासोबत असं झालं आहे, मी तुम्हाला सगळं पुरावे पण देते म्हणून विश्वासाने गेले, पण ते लोक माझी साथ दिली नाहीत. म्हणून मला आज व्हिडिओद्वारे तुम्हाला कळवायचं आहे. माझ्याकडं अजून पण आहे. त्यांनी मला त्या मावशीने बोललेलं पण आहे सगळं सबूत. आणि माझ्या रूममधले फोटो फाडलं, कचऱ्यात फेकून दिलं म्हणलेलं पण आहे. त्यांच्या नवऱ्यानं घाण शिवी दिलं, माझ्या नवऱ्याला मारा आलेलं ते पण सगळं आहे. कृष्णा सोनवणे तर म्हणला माझ्या नवऱ्याचे तुकडे करतो, मला ते पण माझ्याकडे आहे. मी सबूत घेऊन गेल्यावर पण त्यांनी माझी दक्षता घेतली नाही. म्हणून